आमच्या रागिनी ताईच्या लग्नाला नक्की यायचं हं. अरे हो हो हो, मला माहिती आहे, सगळं अचानक ठरलं. पण काय करणार, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळतोय, मग कशाला थांबेल ती. तुम्हाला खरं सांगू का, मी तर खूप 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 खुश आहे. मामी इतके दिवस उगाच टेन्शन घेत होती की लग्न कसं होणार कसं होणार कसं होणार. मला तर मामीचं काहीच कळत नाही. तिला असं का वाटतं बरं की रागिनी ताई सुंदर नाहीये. तुम्ही जर मला विचाराल ना, तर तिच्यापेक्षा सुंदर जगात कुणीही नाहीये. लहानपणीपासून ना तिनं माझ्यावर सख्ख्या बहिणीसारखं प्रेम केलं. आई वडिलांची कमतरता कधी भासूच दिली नाही तिने मला. अहो मी पडले ना तर त्रास तिला होतो. मामी कधी काही मला बोलली तर ही मला पाठीशी घालायला नेहमी तयार असते. ती तिच्या आत्याच्या मुलीला एवढं प्रेम लावते. अशी मुलगी जी या घरावर कायम भारच झालीये. मामा नेहमी म्हणतात, हे घर पण माझंच आहे. पण माझं असं कधीच काही नव्हतं. आई बाबा लहानपणीच गेले. मी असं ऐकलंय, बाबांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. तळ हाताच्या फोडासारखं त्यांनी मला जपलंय. पण मला हे सगळं ना आटपाट नगरीतल्या गोष्टीसारखंच वाटतंय. नाही, हे सुद्धा छान आहे सगळं. मामांनी मला कधी काहीही कमी पडू दिलं नाही. आणि मामी पण, त्यांच्या मनात पण माझ्यासाठी खूप माया खूप प्रेम आहे. त्या दाखवत नसल्या तरी मला माहिती आहे. अरे सॉरी 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 सॉरी, जरा भरकटलेच मी. तर काय म्हणत होते बरं मी. हा, जी मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करते ती तिच्या नवऱ्याला तिच्या घरच्यांना किती सुखी ठेवेल. सौंदर्य सौंदर्य म्हणतात ना, ते याच्यापेक्षा काय वेगळं असेल.